जय महाराष्ट्र मित्रांनो, द महादेशभक्ती या चॅनलवर आपलं स्वागत आहे. SIRची भीती पश्चिम बंगालमधील मुस्लिमांमध्ये का आहे? आपण या व्हिडिओमध्ये याबद्दल जाणून घेणार आहोत. SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन देशातील 9 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडणूक आयोगाने ही मोहीम दुसऱ्या फेजमध्ये लागू केलेली आहे. SIR लागू कशामुळे केला गेला तर निवडणूक आयोग मतदार यादी याद्वारे अपडेट करणार आहे. अपडेट करणं म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेल्यांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदवणे. दुसरं म्हणजे मृत्यू झालेल्या लोकांचे नावं या यादीमधून वगळणे. तिसरं कारण म्हणजे मतदार यादीत ज्यांच्या नावामध्ये किंवा पत्त्यामध्ये चुका झालेल्या आहेत ते दुरुस्त करणं. हे सगळं निवडणूक आयोगाचा BLO अधिकारी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन स्वतः फॉर्म भरून माहिती घेऊन चेक करणार आहे. याचा उद्देश भारतातील कोणताही मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहू नये व ज्यांना याचा हक्क नाही ते भारतात राहून मतदानाचा गैरवापर करू नयेत असा आहे. SIR लागू होण्यामुळे जे भीतीचे वातावरण पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाले आहे असे दुसऱ्या कोणत्याही राज्यात नाही. याचे कारण म्हणजे अवैधरित्या पश्चिम बंगालमध्ये राहत असलेले बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमान. बंगालमध्ये असे काही गावे आहेत ज्यामध्ये घुसखोरी करून आलेल्या लोकांची संख्या ही 30% आहे. हेच लोक नंतर दंगली, अवैध धंदे, अस्थिरता पसरवणे, आतंकवादी संघटनांमध्ये सामील होण्याचे कामे करतात. पश्चिम बंगालमध्ये ही मोहीम लागू झाल्यापासून आतापर्यंत जवळजवळ 2.70 लाख घुसखोरी करून आलेल्या लोकांची ओळख पटली आहे. हे लोक आपली ओळख लपवण्यासाठी हिंदू आडनावे स्वीकारून तेथील राजकीय कनेक्शन वापरून आपली नोंद तेथे करून घेतात. पण हे SIR मुळे सर्वांची पोलखोल झालेली आहे. याच कारणामुळे बंगालमधील घुसखोरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे राहत असलेल्या घरांना कुलूप लावून आपले आधार कार्ड, मतदान कार्ड लपवून एकतर बांगलादेशमध्ये परत जाण्याची तयारी करत आहेत किंवा दुसऱ्या राज्यामध्ये आश्रय मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. याच्यापेक्षा मोठा प्रश्न हा आहे की निवडणूक आयोगाने SIR लागू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार याला का विरोध करत आहे? याच्या विरोधात बॅनर्जी सरकारने मोठे आंदोलनही कोलकात्यामध्ये केले आहे. जेव्हा ही मोहीम सुरू झाली तेव्हा बऱ्याच जणांचे आधार कार्ड नदीमध्ये फेकलेले मिळाले. बांगलादेशाच्या सीमेवर गर्दी वाढू लागली. यावरून आपल्याला अंदाज येईल की यांनी किती भारताच्या संसाधनांचा उपयोग घेतलेला आहे. मला हे कळत नाही की ममता बॅनर्जी याला का विरोध करत आहेत. यामध्ये भारताच्या नागरिकांना बाहेर काढण्यात येणार नाही तर जे भारतातील नाहीत त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे. नोव्हेंबर 4 या विरोधात ममता बॅनर्जीने आंदोलन केले. तसेच त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री असताना देखील केले ज्यामध्ये त्या म्हणाल्या SIRची प्रक्रिया जर पश्चिम बंगालमध्ये लागू झाली तर पूर्ण राज्यात दंगली घडतील. तसेच या प्रक्रियेचा फॉर्म स्वतः त्या भरणार नाहीत हे देखील त्यांचं वक्तव्य आहे. या असे विधान जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री करत असेल तर थोडक्यात ती जनतेला चितावणी दिल्यासारखेच आहे दंगली घडवण्यासाठी. एखादी व्यक्ती मुख्यमंत्री या पदावर असताना अशा कायदेशीर प्रक्रियेला सपोर्ट करते, मात्र पश्चिम बंगालमध्ये ही परिस्थिती एकदम उलटी आहे. यावरून आपल्याला हे समजतं की हे घुसखोर करून आलेले लोक तृणमूल काँग्रेस म्हणजेच ममता बॅनर्जी यांचे मतदार आहेत. यांना भारतातून हाकलून दिलं तर त्याचा फटका ममता बॅनर्जी सरकारला बसू शकतो, म्हणून त्या याला विरोध करत आहेत. तुमचं याबद्दल काय मत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या द महादेशभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.